I'm no fucking videographer or a storyteller, but I'm gonna make a fucking film right now. Let's see. चलो आइए देखते क्या होता है. ये बात 21वीं सदी की है, जब इंसान जात को 3 वक्त की रोटी, अच्छा वाईफाई, एक गेमिंग पीसी, एक आईफोन और 2 माले के बंगले में सॉलिट्यूड नाम की प्रिविलेज अवस्था में रखा जाता था. उस दौर में उन्होंने एक नई मानसिक अवस्था का आविष्कार किया, जिस बीमारी का नाम पड़ा ओवरवेलमिंग स्टेट, और फिर उसके इलाज के तौर पर इंसान ने एक और अवस्था का निर्माण किया. उसका नाम था डू नथिंग. Strange. When I was leaving today, I was already late. मुझे डेस्टिनेशन पर पहुंच के सनसेट जो है वो एंजॉय करना था, ये ब्यूटीफुल सनसेट जो है. बट नाउ दैट आई एम हियर ऑन माई बाइक ऑन दिस रोड ड्यूरिंग सनसेट, आई एम सो हैप्पी एंड दैट्स ऑल दैट मैटर्स. आई थिंक आई एम सो हैप्पी मैन. इट्स सो गॉर्जियस. आई एम सो हैप्पी. मैं कुछ नहीं बोलूँगा अब, मेरे को बोलना ही नहीं कुछ. I'll just put clips of beautiful roads I'm riding. If I have something to talk, I'll talk. Or else enjoy the view, man. Enjoy the view. We have a lot of time to talk. Enjoy the view. मी माझ्या बुट्ट्या नीट नाही घातली, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स कमी झाला. तसा मी लई ट्रेक करतो अशातला भाग नाही. मला कळत नाही किती स्टीप आहे. असं आहे, असं आहे. सनसेट सन दिसतोय का नाही बघा. दिसला का? आणि लोक येताना रेकॉर्ड करतात, आपण जाताना रेकॉर्ड करू. आता उद्या जेव्हा आपण जाणार, ये समा है ये प्यार का, किसी के इंतजार का. दिल ना चुरा दे कहीं मेरा, मौसम बहार का. ये समा है ये प्यार का, किसी के इंतजार का. दिल ना चुराने कहीं मेरा, मौसम बहार का. आपण आता निघालोय शोध मोहीम करायला. मागे जेव्हा माझ्या घरचे ना आम्ही आलतो ना, तेव्हा इकडं एक विहीर होती. तर आता आपण पोहायला चाललंय, पोहायला जायचं. पण मला माहित नाही, कारण एवढा कडक उन्हाळा आहे का जर त्याचं पाणी संपलं असेल तर पोहाया काय जमायचं नाही भाऊ, नाही जमायचं. कारण त्या विहिरीला पायऱ्या नाहीत
आणि आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा लेट मान्सून्स मध्ये आलतो, तर पाऊस येऊन गेला होता आणि त्याच्यामुळे ते काठोकाठ ऑलमोस्ट काठोकाठ भरली होती ती विहीर. पण आता माहित नाही किती भरली असेल. आणि जर मी असंच पाय वाटाने गेलो तर मला माहित पण नाही त्या विहिरीपर्यंत जाईल का नाही. बघू. स्टील ब्युटिफुल. आय थिंक इट ऑलवेज विल बी. ऊन आलं तरी लय सुंदर दिसेल, कारण या डोंगरावर आहे ना लय उजेड, म्हणजे असं ब्राउनिश झालंय ना आता, सगळं वाळलंय, त्याच्यामुळे मग त्याच्यावर ऊन पडलं कधी शेडले कडक दिसते. मित्रांनो, विहीर सापडलेली आहे. आता रिव्हील टाइम आहे बघा. विहीर आता रिव्हील टाइम आहे. याच्यात पाणी आहे का नाही. ओ माय गॉड, ओ माय फकिंग गॉड, ओ माय गॉड. नाही पोहता येणार वाटतं. लय खाली आहे लय. आम्ही जेव्हा आलतो ना तेव्हा इथं होतं पाणी, तर मग इथून चढून खाली जाता येत होतं. हे लय खाली गेले आता. अरे यार, पावसाळ्यातच यायला लागेल इथं पोहायला. माझं हे प्राईम गोष्ट होती इथं येऊन करायची विहीर. मी इथं ह्या कारणासाठी आलतो की मला विहिरीत पोहायचंय. इट्स फाईन. यू लेट मान्सून्स मध्ये भाई इतकं पाणी इतकं भारी होतं ना इथं. मागच्या वेळेस आलतो तेव्हा लय क्वालिटी पाणी होतं.